फेस्टिवलच्या मीटिंग आज गोविंद धाममधून माझं अजून राहायची सोय करावी लागेल. तिथे दिवाळी अंकलमध्ये त्यांनी मला खूप मदत केली. कुठे राहण्याची सोय ते कुठे नाही होत. जसं की तुम्हाला दिसतंय माझी बॅग पॅकिंग झालेली आहे. सगळे बॅग्स गाडीवर ठेवलेले आहेत. आज मी या गुरुद्वारामधून गोविंद धाममधून निघतोय. दुसऱ्या ठिकाणी मला माझं अजून राहायची सोय करावी लागेल, कारण की माझं काम अजून पेंडिंग आहे. मला तरी पण 4 दिवसाची तरी सोय इथे करावी लागेल. तिथे निघूया तर बघूया. तिथे दिवाळी अंकलमध्ये त्यांनी मला खूप मदत केली आणि जाता जाता आपण त्यांची भेट पण घेऊया. बघूया कुठे राहण्याची सोय ते कुठे नाही होत. फेस्टिवलच्या मीटिंग आज गोविंद धाममधून या गुरुद्वारातून निघणार आहोत. दे दो तिवारी अंकल, एक गोली दे दो. दे दो. देते हैं, बताइए तो अब बहुत दिन से प्रोग्राम पे देते हैं. तिवारी अंकल जाते हैं. तब देख मैं अंदर बनाऊंगा जरूर. अच्छा बढ़िया. अच्छा लगा आपको. Few moments later. देवाच्या कृपेने पुन्हा माझी सोय झालेली आहे गुरुद्वारामध्ये. हा माझा तिसरा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारा श्री गुरु नानक साहब. मेरे नाम क्या है तेरा? मेरा लक्की नाम. लक्की. आज मैं फिर से गुरुद्वारा में रुकने वाला हूँ. और हम किस गुरुद्वारा में आए? गुरुद्वारा श्री गुरु नानक साहेब जी, ये कहाँ पे आता है? वाडच. तर आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला यांनी बघा गादी आणि उस्ती प्रोव्हाइड केलेली आहे इथे थांबण्यासाठी. तर माझा प्रयत्न तर हेच चालू आहे की दोन दिवसाचा स्टे घ्यायचा, पण मी त्यांना म्हटलं की 1 दिवसाचा स्टे करणार आहोत. ही माझी गाडी, तिथे माझी गादी आणि लगेज. इथे माझ्या हातात झाडू. मी सध्या झाडू मारतोय बिकॉज थोडीशी घाण आहे इथे, थोडं कचरा वचरा आहे, त्याला क्लीन करूया. ते क्लीन झालं मग आपण झोपूया. हा माझा तिसरा गुरुद्वारा आहे. देवाच्या कृपेने माझी राहायची सोय झाली. खरंच मी सकाळपासूनच्या आश्चर्यचकित होतो की मी राहणार होतो, कारण की कुठल्या गुरुद्वाराला राहणार भेटेल का नाही भेटेल, सोय होणार का नाही होणार, प्रयत्नाला असतोच. आजचा स्टे आपल्या इथं राहणार. अरे हा गडी आहे. या गड्यानं मला आता गादी आणि उस्ती दिली आहे. गडी मीन्स फ्रेंड, दोस्त. तर आम्ही या गुरुद्वाराला मी आज सध्या 1 रात्र तर थांबणार, कारण की माझी हालत पूर्ण डाऊन होती. मी थकलेलो होतो. खूप स्ट्रगल झाला आज कामामध्ये पण. मला लागत होती झोप. मी म्हटलं माझं राहण्याची सोय नाही झाली तर आपत झालं. म्हटलं पेट्रोल पंपमध्येच राहावं लागेल, पण नाही, देवाच्या कृपेने गुरुद्वारा भेटला आणि माझं स्टेचं आता सध्या झालेलं आहे.